Yeah, hi, Mr. Binnal. Yes. Hi. Hi, Dr. Sneha. इन्व्हेस्टमेंट कल्चर आणि क्वांटम म्युच्युअल फंड AMC यांच्यातर्फे आज या ठिकाणी एक व्हिडिओ कॉन्फरन्स अरेंज केलेली आहे आणि आपल्या समोर डॉक्टर स्नेहा जोशी की ज्या असोसिएट फंड मॅनेजर आहेत क्वांटम म्युच्युअल फंडच्या, त्या प्रेझेंटेशन आपल्याला देणार आहेत. त्यांचा विषय त्यांनी तिथे दिलेला आहे. ESG हा त्यांचा सब्जेक्ट आहे. हे काय आहे काय नाही हे सगळं त्या स्वतः सांगतील. त्यापूर्वी मी जस्ट एक इंट्रोडक्शन अशी देतो की सध्या तुम्ही पाहत असाल लॉकडाऊनच्या या पिरियड मध्ये संपूर्ण निगेटिव्हिटी लोकांच्या मनात भरलेली आहे. त्या निगेटिव्हिटी मध्ये अनेक गोष्टी आपल्याला जाणून बुजून कराव्या लागतात. दर 1-1.5 तासांनी हात धुणे साबणाने, सोशल डिस्टन्सिंग, 6 फूट अंतरावर राहा, काही म्हणतात 10 फूट अंतरावर राहा. भाजीची पिशवी किंवा दुधाची पिशवी जरी घेतली तरी धुवून घ्या. वर्तमानपत्र उघडलं किंवा टेलिव्हिजन मीडिया कुठला आपण चॅनल ओपन केलं की संपूर्ण निगेटिव्हिटी भरलेली आहे. काय होईल माहित नाही, सारखे आकडे पुढे येत आहेत, इतके झाले, इतके मेले वगैरे वगैरे. पण एक लक्षात घ्या, याही परिस्थितीत आपल्या भारतापुरतं जरी बोलायचं झालं तरी अनेक इंडस्ट्रीज मधले लोक 24/7 काम करतायत. त्याच्यात राईट फ्रॉम मेडिकल, पोलीस, स्वच्छता कर्मचारी असतील, गव्हर्नमेंटचे लोक असतील, त्याचबरोबर इतरही इंडस्ट्री मधले काही लोक आहेत की जे IT शी रिलेटेड आहेत. ते पण 24/7 काम चालू आहे. मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये जरी तिथं प्लांट बंद असले तरी सुद्धा त्यांचे जे ऑफिसर्स आहेत ते एकमेकांशी फ्युचर प्लॅनिंग बद्दल डिस्कशन चालू आहे, कस्टमर्स मीट चालू आहे. एक इंडस्ट्री अशी आहे की जी पहिल्या दिवसापासून बंद पडली नाही, या मगाशी जसं मेडिकल सांगितलं तशी, आणि ती म्हणजे इन्व्हेस्टमेंट इंडस्ट्री. या इन्व्हेस्टमेंट इंडस्ट्रीमध्ये म्युच्युअल फंड हा एक महत्वाचा भाग आहे. हा म्युच्युअल फंड चालू आहे, संपूर्ण मार्केट चालू आहे. नुसतं शेअर मार्केट नाही, डेट मार्केट, शेअर मार्केट, कमॉडिटी, करन्सी, एव्हरीथिंग ऑनलाईन सगळं चालू आहे. सगळे आपापल्या घरातनं संपूर्ण हे कंट्रोल करतायत. तर या निगेटिव्हिटी मध्ये आपल्याला काही जर का पॉझिटिव्ह आपल्याला हवं असेल तर ह्या इंडस्ट्रीमध्ये काम करणारी लोक आहेत की जे काम करतायत ते थकलेले नाहीयेत, थांबलेले नाहीयेत, नर्वस झालेले नाहीयेत, आणि ते आपल्याला शेअर करतायत की ते काय काम करतायत. आणि इन्व्हेस्टर्सचा जो पेशन्स आहे, जी कमिटमेंट आहे, जो विश्वास आहे, तो ते जागता ठेवायचा त्यांचा आटोकाट प्रयत्न चालू आहे आणि त्याच्यात त्यांना यश पण मिळत आहे. आज आपल्या इथे डॉक्टर स्नेहा जोशी क्वांटम म्युच्युअल फंडच्या असोसिएट फंड मॅनेजर आहेत आणि त्यांची संपूर्ण टीम पण आहे. पुण्याचे सेल्स एक्झिक्युटिव्ह रमा नेऊरगावकर त्या पण आहेत, सेल्स एक्झिक्युटिव्ह आहेत त्या पुण्याच्या. अशा परिस्थितीत मी तुम्हाला आता डॉक्टर स्नेहा जोशी आपल्याला प्रेझेंटेशन देणार आहेत. मी त्यांची तुम्हाला थोडक्यात ओळख करून देतो. गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स मधनं त्यांनी MA केलं. त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स मध्ये त्यांनी डॉक्टरेट केली. त्यांचा 7.5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे क्रेडिट अँड क्वांटिटेटिव्ह रिसर्च मध्ये. 2015 मध्ये क्वांटम म्युच्युअल फंड त्यांनी जॉईन केलं. त्याच्यापूर्वी त्या क्रेडिट अँड कॅपिटल रिसर्च मध्ये फिक्स्ड इन्कम रिसर्च अनालिस्ट म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. अतिशय यंग एज मध्ये त्यांनी अतिशय चांगलं त्यांचं करिअर केलेलं आहे. ज्या करिअर मध्ये अनेक MBA, हजारो MBA प्रयत्न करत असतात, अशा ठिकाणी त्यांनी ते मिळवलेलं आहे. आपण ऐकूया, सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. तुमचे सगळ्यांचे माईक या ठिकाणी म्यूट केलेले आहेत. तुमचे व्हिडिओ फक्त चालू राहू द्या. नंबर 2, साधारणतः अर्धा तास त्यांचं प्रेझेंटेशन असेल. त्याच्यानंतर त्यामध्ये जर का तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील
तर इथे चॅट बॉक्स मध्ये तुम्ही तुमचे क्वेश्चन्स टाईप करायचे. त्यांचं प्रेझेंटेशन झाल्यानंतर क्वेश्चन आन्सर सेशन होईल. मी एक एक क्वेश्चन वाचेन, त्याचं ते उत्तर देतील. आणि त्या व्यतिरिक्त जर का कोणाला काही अनम्यूट करायचं असेल तर मी ऍडमिन जे आहेत क्वांटम म्युच्युअल फंडचे, मी त्यांच्याशी बोलेन आणि करेन, पण शक्यतो या स्वरूपात राहील. आणि सर्वात शेवटी आभार प्रदर्शन होईल आणि हा आपला कार्यक्रम संपेल. 1 तास असा आपला टायमिंग आहे. तर मी डॉक्टर स्नेहा जोशींना विनंती करतो की त्यांनी त्यांचं प्रेझेंटेशन चालू करावं. ओव्हर टू डॉक्टर स्नेहा जोशी. थँक्यू दिनार सर. अतिशय बरं वाटतंय ऐकून की तुम्हाला आमच्याबरोबर जास्त माहिती करून घ्यायची की एक्झॅक्टली आम्ही इन्व्हेस्टमेंट मध्ये काय करत आहोत. आणि म्युच्युअल फंड इंडस्ट्री ही जसं तुम्ही बरोबर म्हणालात पहिल्या दिवसापासून लॉकडाऊनच्या आम्ही काम करत आहोत आणि आम्ही हे प्रयत्न करत आहोत की जेवढं पॉसिबल होईल तेवढं आम्ही इन्व्हेस्टर्सला कम्फर्ट देऊ की तुमचे पैसे जे आम्ही सांभाळत आहोत त्याच्या मागे आम्ही चांगला रिसर्च करत आहोत. सो आजचा माझा जो टॉपिक आहे तो एक वेगळा टॉपिक आहे. तो एक थीम बेस्ड टॉपिक आहे. टॉपिकचं नाव आहे ESG इन द कॉन्टेक्स्ट ऑफ कोरोना व्हायरस क्रायसिस. सो आपण थेट प्रेझेंटेशन कडे वळूयात. म्हणजे मला जास्त चांगल्या पद्धतीने तुम्हाला सगळ्यांना सांगता येईल की ESG हे काय आहे. मी ही पुण्याची आहे आणि पुणेकर मराठी बद्दल फारच जास्त आपला अभिमान आहे. सो जर का काही चूक झाली मराठी शब्द वापरण्यात तर विनंती करते की माफ करा. जेवढा पॉसिबल आहे तेवढं मी प्रयत्न करीन मराठीतून सगळं समजावून सांगायची. सो क्वांटम म्युच्युअल फंड मध्ये अनेक आमच्या स्कीम्स आहेत. इक्विटी रिलेटेड आहेत, डेट रिलेटेड आहेत आणि गोल्ड रिलेटेड ही आहेत. क्वांटम इंडिया ESG इक्विटी स्कीम ही आमची सगळ्यात नवीन स्कीम आहे जी मागच्या वर्षी आम्ही लॉन्च केली जुलैमध्ये. आणि ही नवीन आहे आणि ही युनिकही आहे कारण ही एक थीम बेस्ड स्कीम आहे. सो थीम म्हटलं की लोकांच्या डोक्यात असं येतं की थीम म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर सेक्टरशी रिलेटेड असेल किंवा एखाद्या पर्टिक्युलर मार्केट कॅपशी रिलेटेड असेल. तर असं नसून जरीही ही ESG स्कीम आपण म्हणतो ही एक ESG थीम बेस्ड स्कीम आहे, पण जर तुम्ही ह्याचा पोर्टफोलिओ बघितला तर हा अगदी डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ आहे आणि सगळ्या मार्केट कॅप मध्ये आम्ही गुंतवणूक करतो. पण सेबीच्या क्लासिफिकेशन नुसार ही थीम बेस्ड स्कीम असल्यामुळे ह्याला थीमॅटिक फंड असं म्हटलं जातं आणि म्हणून रिस्कोमीटर वरती ह्याचं रिस्क हे हाय म्हणून रेट केलं जातं. सो आपण जाणून घेऊया की एक्झॅक्टली ESG म्हणजे काय असतं ते. पुढची स्लाइड. हे जे वाक्य आहे मेकिंग मनी अँड मेकिंग अ डिफरन्स यू शुडंट हॅव टू पिक बिटवीन द टू. सो आपल्याला खूप आधीपासून हे सांगितलं गेलेलं असतं की आयदर तुम्ही काहीतरी चांगलं करू शकता किंवा तुम्ही पैसे मिळवू शकता आणि दोन्ही गोष्टी एका वेळेला होणं हे कदाचित इम्पॉसिबल आहे. पण ESG हे एक असं ऑपॉर्च्युनिटी आहे लोकांसाठी की ज्याच्यातनं ते पैसेही मिळवू शकतात आणि ते एक डिफरन्सही घडवून आणू शकतात. सो जाणून घेऊया आपण की ESG हे एक्झॅक्टली काय आहे. सो ESG हे नाव जगभरामध्ये खूपच जास्त पॉप्युलर झालेलं आहे आणि भारतामध्ये आता ह्याची काय म्हणतात त्याला पानं फुटायला लागलेली आहेत. सो सस्टेनेबिलिटी, रिस्पॉन्सिबल इन्व्हेस्टिंग, इम्पॅक्ट इन्व्हेस्टिंग, क्लीन इन्व्हेस्टिंग, सोसायटल इम्पॅक्ट, फ्युडिशरी ड्युटीज हे सगळे ESG चे आपण म्हणू शकतो की हे सिनॉनिम्स आहेत. सो ESG म्हणजे एक्झॅक्टली काय. सो आपल्याला माहिती आहे की कुठल्याही कंपनीत आपण इन्व्हेस्टमेंट करतो तेव्हा आपलं फोकस असतो की आपली शेअरची व्हॅल्यू वाढली पाहिजे. म्हणजे शेअर होल्डर व्हॅल्यू कडे कंपनीने लक्ष द्यायला पाहिजे. आता शेअर होल्डर व्हॅल्यू तेव्हाच वाढू शकते जेव्हा तुमचं जे कॉर्पोरेट आहे म्हणजे जी कंपनी आहे जास्तीत जास्त वर्ष बिझनेस करू शकेल. आता हे दोन गोष्ट सांभाळण्यासाठी कंपनीने सोसायटीकडे सुद्धा काहीतरी त्यांची जबाबदारी आहे ती त्यांनी पूर्ण केली पाहिजे. जर तसं नाही केलं तर उद्या सोसायटी मधला जो काही प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेममुळे कदाचित तुमची कंपनी बंदही पडू शकते.
सो हे 3 गोष्टी एकत्र म्हणजे आपण एका सस्टेनेबल बिझनेसकडे बघत आहोत असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट स्लाइड. सो आपण बरेचशा वेळेला तुम्ही दिनाकर सरांनाही विचारत असाल किंवा तुमच्याही डोक्यात हा विचार येत असेल की मी कुठेतरी गुंतवणूक करतोय तर मला एक्झॅक्टली किती रिटर्न मिळतील. तर आम्ही ESG मध्ये असा प्रश्न तुमच्या समोर पुढे करत आहोत की तुम्हाला रिटर्न्स तर मिळतील पण तुमचे सस्टेनेबल रिटर्न्स असतील का नाही हा विचार इन्व्हेस्टरनी करावा. सो ESG मध्ये E म्हणजे एन्व्हायरमेंट, S म्हणजे सोशल आणि G म्हणजे गव्हर्नन्स. सो एन्व्हायरमेंट म्हणजे कंपनीनी एक्झॅक्टली काय करायला पाहिजे. सो कंपनीज ज्या अशा ठिकाणी काम करतायत की ज्याच्यामध्ये जे जास्त रिन्युएबल एनर्जी वापरू शकतील, जिथे ते वेस्ट मॅनेजमेंट उत्तमरित्या करू शकतील किंवा त्यांच्या बिझनेसच्या मुळे जर का क्लायमेटमध्ये काही घडामोडी होत असतील ज्या एक्स्ट्रीम स्वरूपाच्या असतील, सो त्या जर का कमी करण्यासाठी कंपनीनी काही पावलं उचलली तर कंपनीचं बिझनेस जे आहे जे ते जास्त वर्ष चालू शकेल. सो एन्व्हायरमेंट रिलेटेड पॉलिसी कंपनीनी काही बनवलेली आहे का हे आपण ई मध्ये बघतो. त्याच्यानंतर आपण येऊया एस कडे. सो एस म्हणजे सोशल. सोशल म्हणजे बेसिकली लोक. सो ज्या सोसायटीमध्ये ती कंपनी ऑपरेट करते, जी लोक त्या कंपनीत काम करतायत. त्याच्यानंतर शेअर होल्डर आपण सगळे आहोत पण स्टेक होल्डर पण एक असतात. सो स्टेक होल्डर म्हणजे जी प्रिमायसेस जिथे कंपनी काम करते, जी सिटी जिथे कंपनी एस्टॅब्लिश्ड आहे, या सगळ्यांच्यासाठी कंपनीनी काही पॉलिसी डेव्हलप केली आहे का. आता काही काही वेळेला असं होतं की आपण कंपनीकडे कुठला तरी आपला कॉन्टॅक्ट नंबर किंवा फोन नंबर किंवा आपले पर्सनल डिटेल्स देतो आणि कंपनी त्याच्याबद्दल काही प्रोटेक्शन जर का करत नसेल त्या डेटाशी रिलेटेड तर कंपनी आपल्या डेटाचा काइंड ऑफ मिसयूज करते. सो कंपनीची प्रायव्हसी आणि डेटा सिक्युरिटीची काही पॉलिसी आहे का, एस्पेशली कस्टमर्ससाठी त्यांच्या. आणि मुख्य म्हणजे लेबर प्रॅक्टिसेस. कारण कुठल्याही कंपनीमध्ये जर का आपण बघितलं की स्ट्राईक झाला किंवा लेबरमध्ये काही इश्यू असला तर कंपनीचा बिझनेस इमिडिएटली अफेक्ट होतो. सो सगळ्यात पहिला मुद्दा आहे मायनॉरिटी शेअर होल्डर ट्रीटमेंट. सो मायनॉरिटी शेअर होल्डर ट्रीटमेंट मध्ये काय येतं. सो आपण, तुम्ही, मी, म्युच्युअल फंड, इन्शुरन्स कंपनी हे सगळे मायनॉरिटी शेअर होल्डर्स आहेत आणि मेजॉरिटी शेअर होल्डर असतो तो म्हणजे प्रमोटर. सो आपला इंटरेस्ट कंपनीच्या गव्हर्नन्स मध्ये कोण रिप्रेझेंट करणार, त्याच्यासाठी आपल्याला पाहिजे एक इंडिपेंडंट बोर्ड. सो बोर्ड इंडिपेंडंट म्हणजे काय. बोर्ड इंडिपेंडंट मध्ये जर का कंपनीचे सगळे प्रमोटरचे रिलेटिव्ह किंवा प्रमोटरच्या ओळखीची माणसं बोर्डमध्ये असतील तर कदाचित असं होऊ शकतं की बोर्डचा डिसिजन हा बायस्ड होऊ शकतो. सो आपल्याला हे एन्श्युअर करायचंय की अशी कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू जिथे आपला बोर्ड इंडिपेंडंट आहे, जिथे बोर्ड मध्ये वेगळ्या वेगळ्या स्किल सेटचे लोक आहेत आणि जिथे बोर्ड मायनॉरिटी शेअर होल्डर साठी पण रिप्रेझेंट करत आहे. आता पुढचा मुद्दा आहे एक्झिक्युटिव्ह कॉम्पेन्सेशन. आता कंपनीमध्ये सगळ्यात खालच्या लेवलचा वर्कर असू दे किंवा सगळ्यात मोठा प्रमोटर किंवा मॅनेजमेंट मधला व्यक्ती असू दे, त्यांच्या त्यांच्या स्किल आणि लेवल प्रमाणे कॉन्ट्रीब्युट करत असतात. जर का आपण एक्झिक्युटिव्ह कॉम्पेन्सेशन बघितलं तर ते जर का खूपच पटीने जास्त असेल, जे आपल्या कंपनीमध्ये देणाऱ्या मीडियन जे वेज आहे त्याच्यापेक्षा खूप जास्त असेल कॉम्पेन्सेशन, ह्याच्याकडे खास लक्ष द्यायला पाहिजे. काही अजून गोष्टी आहेत त्या म्हणजे करप्शन आणि बिझनेस फ्रॉड्स. सो अशा कंपनीज मध्ये आपण इन्व्हेस्ट न केलेलंच चांगलं, कारण पुढे जाऊन त्या कंपनीची जर का कंडिशन खराब झाली तर त्या कंपनीचं एक्झिस्टन्स पण प्रॉब्लेम मध्ये येऊ शकतो. सो या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ई, एस आणि जी, या सगळ्या नॉन फायनान्शियल गोष्टी आहेत, या सगळ्या क्वालिटीच्या गोष्टी आहेत. पण ह्या क्वालिटीच्या गोष्टी जर आपण इग्नोर केल्या आणि कंपनीनेही इग्नोर केल्या तर पुढे जाऊन याचा पूर्ण फर्मच्या व्हॅल्युएशन वरती खूप मोठा इम्पॅक्ट एकदम होऊ शकतो. सो आता या कोरोना व्हायरसच्या कंडिशन मध्ये आपल्याला आपण बघू शकतो की क्वालिटी फॅक्टरमुळे कंपनीच्या बिझनेस वरती खूप परिणाम झालेला आहे. कंपनीकडे सगळं आहे, कॅपिटल आहे, लोक आहेत, पण ही जी आपत्ती आपल्यावरती आलेली आहे
त्याच्यामुळे कंपनीचा बिझनेस थांबलाय. सो इथून पुढे मला असं वाटतं की मटेरियल गोष्टी म्हणजे ह्या ज्या क्वालिटी गोष्टी आहेत ह्याचा जास्त विचार आपण करायला पाहिजे. नेक्स्ट स्लाइड. आता ESG हे भारतात कदाचित आपल्याला वाटत असेल की हे खूपच नवीन आहे, पण आपण जागतिक आणि इंटरनॅशनल पातळीवर बघायला गेलो तर 2006 पासन ESG किंवा रिस्पॉन्सिबल इन्व्हेस्टिंग च एक नवीन हे दिसत आलेलं आहे. सो युनायटेड नेशन्स प्रिन्सिपल ऑफ रिस्पॉन्सिबल इन्व्हेस्टिंग अशी एक सिग्नेटरीची अथॉरिटी आहे. तिथे अराउंड 2300 लोकांनी त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही रिस्पॉन्सिबलीच आमचे पैसे गुंतवणूक करू. त्याच्यामध्ये अराउंड 86 ट्रिलियन हे एप्रिल 2019 ला इन्व्हेस्टेड होते. $86 ट्रिलियन ही खूपच मोठी रक्कम आहे. आणि आपण त्याच्यात बघायला गेलो तर 22 ट्रिलियन हे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट आहे, जी ESG इन्व्हेस्टमेंट अशी आपण म्हणू शकतो. तर तुम्ही जर का ग्राफ बघायला गेलात तर तुम्ही बघत आहात की किती झपाट्याने ESG इन्व्हेस्टमेंट आणि रिस्पॉन्सिबल इन्व्हेस्टमेंटचा ट्रेंड वाढतोय. आणि तुम्ही जर का बघितलं तर टॉप लीग फंड्स जे आहेत की कॅलिफोर्निया पेन्शन फंड्स, कॅलिफोर्निया टीचर्स रिटायरमेंट फंड्स, हे सगळे जे पैसे आहेत हे पेन्शनर्सचे किंवा रिटायरमेंट फंड जे आपल्या इथे आहेत तशा पद्धतीचे युनायटेड स्टेट्स मधले फंड्स आहेत. तेही त्यांचे पैसे ESG मध्ये गुंतवण्यासाठी इच्छुक आहेत. सो अशा पद्धतीने जागतिक ट्रेंड हा पूर्णपणे ESG कडे काही वर्षातच फिरेल असा सगळ्यांचा अंदाज आहे. आता आपण येऊया रिटर्न्स कडे, कारण आपल्याला सगळ्यात जास्त इंटरेस्ट असतो की रिटर्न किती मिळणार. कोणालाही आपण पहिल्यांदा नवीन आयडिया ऐकली की म्हणतो की रिटर्न काय आहे. सो आम्ही इंटरनॅशनली एक कंपॅरिझन केली, ती म्हणजे MSCI इंडिया ESG लीडर्सची आणि MSCI इंडियाची. सो MSCI इंडिया आणि MSCI इंडिया ESG लीडर्स हे दोन इंडायसेस जे आहेत ते MSCI नावाच्या एका इंटरनॅशनल ऑर्गनायझेशननी बनवलेले इंडायसेस आहेत. सो ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर सप्टेंबर 2010 ला 100 वरती सुरू झालेले हे दोन्ही इंडायसेस एप्रिल 2020 ला ESG इंडेक्स हा 175 चा आहे आणि MSCI इंडिया इंडेक्स हा अराउंड 106 आसपास आहे. सो तुम्ही बघायला गेलात तर MSCI इंडिया ESG इंडेक्स हा डेफिनेटली नॉर्मल इंडेक्स पेक्षा जास्त त्यांनी परफॉर्म केलेलं आहे. आता ह्याचं कारण काय? ह्याचं कारण एवढंच की तुम्ही क्वालिटी आणि लो व्होलॅटिलिटी स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्टेड आहात. तुम्ही जर का त्याचा परफॉर्मन्स बघायला गेलात, एस्पेशली जेव्हा आपल्या इथे डाऊन सायकल होती, म्हणजे बघा 2008 मध्ये किंवा 2018 मध्ये सुद्धा तुम्ही MSCI इंडिया ESG लीडर्सचा जर का परफॉर्मन्स बघितलात तर तो -2.84 आहे आणि MSCI इंडिया जो जनरल इंडेक्स आहे त्याचा परफॉर्मन्स -7.3 आहे. सो डाऊनसाइड रिस्क ही जास्ती प्रोटेक्ट होतीये जर तुम्ही ESG सारख्या थीम मध्ये इन्व्हेस्टेड असाल तर. आता हे झालं इंटरनॅशनलचं. थोड्याच वेळात आपण बघूया की डोमेस्टिक इंडायसेसनी कसं परफॉर्म केलंय. नेक्स्ट स्लाइड. आता आपण विचार करू की कुठले असे कंपनीज असतील की ज्या ESG साठीच बेस्ट कंपनीज आहेत किंवा ESG वरती त्या कंप्लायंट आहेत. सो मरिको ही कंपनी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मरिको बनवतं कोकोनट ऑइल. आपल्या सगळ्यांना माहितीये की ते बनतं कोपरा पासून. सो आता ही कंपनी कशी सोर्स करतेय, त्याच्यामध्ये काही ते कॉम्प्रोमाइज करतायत का, त्याच्यामध्ये ते क्लायमेटला किंवा नेचरला काही कॉम्प्रोमाइज करावं लागतंय का ते सोर्स करताना, हे बघायला आपण जेव्हा इन्व्हेस्टिगेट करतो तेव्हा असं दिसतं की त्यांनी रिस्पॉन्सिबल सोर्सिंग गाईडलाईन हे 2017 पासून इम्प्लिमेंट केलेलं आहे. आता ते ज्याच्यात पॅकिंग करतात त्याच्यामुळे काही वेस्टेज क्रिएट होतं का, त्याच्यासाठी कंपनीनी त्यांचे 93% पॅकेजिंग मटेरियल जे आहे ते रिसायकलेबल केलंय आणि 37% मटेरियल जे कंपनी यूज करते ते रिन्युएबल सोर्सेस मधनं येतं. आता येऊया आपण गव्हर्नन्स कडे. 5 पैकी 9 बोर्ड मेंबर्स हे इंडिपेंडंट आहेत. सो ते खूपच चांगली गोष्ट आहे. आणि जरी या कंपनीमध्ये प्रमोटरचा शेअर जास्त आहे, अराउंड 60% प्रमोटरचं होल्डिंग आहे, तरी सुद्धा ही कंपनी एका प्रोफेशनल सीईओनी मॅनेज केलेली आहे. आणि जर का तुम्ही कंपनीचा परफॉर्मन्स त्याच्या बाकीच्या पियर्स बरोबर बघितला, म्हणजे हिंदुस्तान युनिलिव्हर, डाबर, कोलगेट आणि सेन्सेक्स
तर तुम्ही बघू शकता की कंपनीचे रिटर्न्स खूपच चांगले आहेत. आता हे झालं एक उदाहरण. आता पुढच्या उदाहरणामध्ये आपण बघूया की ती अशी कंपनी आहे की ज्याच्यामध्ये नॅचरल और रॉ मटेरियल जे आहे ते नॅचरल रिसोर्स वरती अवलंबून आहे. नेक्स्ट स्लाइड. आता आपण येऊया सिमेंट इंडस्ट्रीकडे. सो सिमेंट इंडस्ट्रीमध्ये प्रायमरीली जे रॉ मटेरियल यूज होतं ते आहे लाईमस्टोन. आणि सिमेंट इंडस्ट्रीमध्ये पाणी हे भरपूर प्रमाणात यूज केलं जातं. सो जेव्हा जेव्हा सिमेंट प्लांट असतं तिथे तिथे जे आपलं ग्राउंड वॉटर असतं किंवा बोरचं पाणी असतं ते लेवल कमी व्हायला लागते. सो श्री सिमेंटनी काय केलंय की त्यांनी त्यांचे जे वॉटर कन्झर्वेशन करण्यासाठी त्यांनी एअर कूल कंडेन्सर्सचा वापर केलेला आहे. आणि जे सिमेंट प्लांट मधनं डिस्चार्ज होतं, जे वेस्ट असतं किंवा टॉक्सिक डिस्चार्ज असतात ते त्यांचे प्लांट्स त्यांनी अशा पद्धतीने सेटअप केलेत की तिथनं 0 लिक्विड डिस्चार्ज होईल. आणि इथून ह्याहून पुढे लाईमस्टोन हे असं रॉ मटेरियल आहे की जे इव्हेंच्युअली जाऊन त्याचं जे अवेलेबिलिटी आहे ती कमी होणार आहे. म्हणून श्री सिमेंटनी ऑलरेडी त्यांचं अराउंड 23% रॉ मटेरियल आहे ते त्यांनी अल्टरनेट रॉ मटेरियल त्यांनी सोर्स करायला सुरुवात केली. सो पुढची जी येणारी रिस्क आहे ही श्री सिमेंटनी ऑलरेडी आयडेंटिफाय केली आहे आणि त्याच्यावरती त्यांनी काम सुरू केलंय. सो ह्याच्यानी एक फायदा हा होतो की कंपनी सडनली रिअलाइज नाही करणार की आता माझ्याकडे रॉ मटेरियल नाहीये किंवा मला महागातनं रॉ मटेरियल विकत घ्यायला लागणार आहे आणि त्याच्यामुळे माझी प्राइस वाढणार आहे. सो कंपनीनी हा पुढची जी रिस्क आहे ती वेळेतच आयडेंटिफाय केलेली आहे. त्याच्यानंतर जे एनर्जी लागते सिमेंट बनवण्यासाठी त्याच्यापैकी 39% एनर्जी श्री सिमेंट हे रिन्युएबल सोर्सेस मधनं वापरतं. आणि त्यांनी सप्लायर्स बरोबरही कॉन्ट्रॅक्ट केले की जिथून कुठून ते सप्लायर त्यांना सप्लाय करतंय ते पण एन्व्हायरमेंट आणि सोशल या दोन्ही ऍस्पेक्टच्या पॉलिसीला इम्प्लिमेंट करूनच ते सप्लायर काम करत आहेत. आणि तुम्ही जर का शेअर प्राइस मधली मुवमेंट बघितली तर ती खूपच ऑब्विस दिसते. आपण जर का त्याचं कंपॅरिझन पिअर बरोबर केलं तर तुम्ही बघू शकता की श्री सिमेंटचा परफॉर्मन्स हा अतिशय चांगला आहे. आता आपण येऊया पेंट इंडस्ट्रीकडे. सो बर्जर पेंट्स हे पेंट इंडस्ट्री मधलं एक नाव आहे जी चांगली आणि मोठी कंपनी आहे. आता त्याच्यामध्ये त्यांनी काय केलंय की बर्जर पेंटला एक इश्यू आला जेव्हा त्यांनी गावागावांमध्ये जाऊन पेंट करायला सुरुवात केली. सो गावामध्ये युजली सगळ्या घरांमध्ये महिला असतात आणि पुरुष कामासाठी बाहेर असतात. सो महिला या अतिशय अनकम्फर्टेबल होत्या जेव्हा त्यांच्या घरी कोणी दुसरा पुरुष येऊन घरामध्ये पेंट करतो. सो बर्जर पेंटच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी महिलांना ट्रेन केलं आणि महिला जाऊन घरी पेंट करायला लागल्यावरती घरात असलेली बाई अतिशय कम्फर्टेबल झाली. आणि त्याच्यानी 2 बेनिफिट, एक म्हणजे त्यांनी महिलांना सक्षम केलं आणि दुसरं म्हणजे महिलांचं इन्कमही 4 ते 5 हजारापासून 14 ते 18 हजारापर्यंत वाढलं. त्याबरोबरीने त्यांनी अराउंड 20,000 लोकांना स्किल आणि ट्रेनिंग दिलं ज्याच्यामुळे त्यांनाही रोजगार मिळाला. ही कंपनी अशी आहे की ही प्रोफेशनली मॅनेज कंपनी आहे. ह्याच्यामध्ये प्रमोटरचं होल्डिंग 75% आहे पण तरी सुद्धा बिझनेस हा अगदी प्रोफेशनली मॅनेज केला जातो. आणि पेंट हे असं प्रोडक्ट आहे की ज्याच्यामध्ये केमिकलचा वापर केला जाऊ शकतो पण ह्यांचे जे प्रोडक्ट्स आहेत ते एन्व्हायरमेंटल फ्रेंडली आहे. आणि तुम्ही जर का बर्जर पेंटचा परफॉर्मन्स त्याच्या बाकीच्या पियर्स बरोबर बघितला म्हणजे एशियन पेंट्स, नेरोलॅक कन्साई आणि सेन्सेक्स तर तुम्ही बघू शकता की बर्जर पेंटचा परफॉर्मन्स हा अतिशय चांगला आहे. आता एक्झॅक्टली कंपनीची काय कॅरेक्टरिस्टिक असायला पाहिजे म्हणजे त्याची ESG प्रोफाईल ही अतिशय चांगली आहे असं आपण म्हणू शकतो. सो जी कंपनी प्रोएक्टिव्हली त्याच्या स्टेक होल्डर बरोबर एंगेजमेंट करते म्हणजे काय की स्टेक होल्डर मध्ये शेअर होल्डर, कस्टमर, लोकल कम्युनिटी या सगळ्यांचे इंटरेस्ट कंपनी प्रोटेक्ट करते किंवा अशा पॉलिसी डेव्हलप करते ती कंपनीची ESG प्रोफाईल ही स्ट्रॉंग म्हटली जाऊ शकते. त्यानंतर त्यांचे कुठलेही हार्मफुल रिलेशन्स नाही आहेत त्यांच्या नॉन फायनान्शियल स्टेक होल्डर बरोबर ज्याच्यामुळे त्यांच्या लॉंग टर्म परफॉर्मन्सला अफेक्ट होईल अशी कंपनी आपण स्ट्रॉंग ESG कंपनी म्हणू शकतो. त्यानंतर त्यांनी सोशल आणि एन्व्हायरमेंटल पॉलिसीज बनवलेल्या आहेत ज्याच्यामुळे त्यांची रिस्क मॅनेजमेंट चांगली आहे
आणि त्यामुळे कंपनीला पुढे जाऊन त्रास होणार नाही अशी कंपनी आपण स्ट्रॉंग ESG कंपनी असंही म्हणू शकतो. आणि चौथा मुद्दा म्हणजे की त्यांचे डिस्क्लोजर म्हणजे एन्व्हायरमेंट, सोशल आणि गव्हर्नन्स ह्या 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 फ्रंट वरती कंपनी काय पॉलिसी यूज करत आहे किंवा काय पॉलिसी कंपनीच्या आहेत हे ते डिस्क्लोज करत असतील तर ती कंपनी ही चांगली कंपनी असं आहे आपण म्हणू शकतो. आता आपण येऊया की कंपनीचा परफॉर्मन्स निफ्टी 100 ESG इंडेक्स आणि निफ्टी ह्याच्यामध्ये कसा आहे. सो निफ्टी 100 ESG इंडेक्स हा ESG कंपनीचा इंडेक्स आहे. सो निफ्टी हा आपला ब्रॉड इंडेक्स आहे. सेन्सेक्स, BSE 200 हे आपले इतर इंडायसेस आहेत. आणि जर का तुम्ही रिटर्न्स बघितलेत तर निफ्टी 100 ESG चे रिटर्न आहेत 8.6%, निफ्टीचे रिटर्न आहेत 7.35%. हे असं का आहे? कारण निफ्टी 100 ESG मध्ये अशा कंपनीज आहेत ज्या हाय रिटर्न्स देऊ शकतात ओव्हर लॉंग पिरियड. त्याची डाऊनसाइड रिस्क म्हणजे पीक पासून ज्या कंपनीज एकदम पडतात ती डाऊनसाइड रिस्क कमी आहे, व्होलॅटिलिटी कमी आहे आणि ह्या कंपनी सस्टेनेबल प्रॉफिट देऊ शकतात ओव्हर लॉंग पिरियड. सो अल्टिमेटली तुम्हाला ESG मध्ये काय मिळतं? सो ESG फंड मध्ये आमचं स्टॉक सिलेक्शन चा फोकस आहे ग्रोथ, क्वालिटी आणि व्हॅल्यू एग्नोस्टिक. मोस्ट ऑफ द स्टॉक इंडायसेस आर ऑल्सो व्हॅल्यू एग्नोस्टिक. व्हॅल्यू एग्नोस्टिक म्हणजे काय? सो आमचं जे मॉडेल आहे त्याच्यातनं आम्ही कंपनीला एक ESG स्कोर देतो. त्या स्कोर वरती ती कंपनीला एक वेट मिळतं आणि त्या वेट वरती ती कंपनी पोर्टफोलिओ मध्ये येते. आता ह्याच्यामधनं तुम्हाला क्वालिटी आणि लो व्होलॅटिलिटी कंपनीज या पोर्टफोलिओ मध्ये असतील. आणि ESG मधल्या कंपनी ज्या आहेत ह्या डाऊन मार्केट्स मध्ये म्हणजे एस्पेशली जेव्हा मार्केट एकदम पडतं त्या मार्केटमध्ये ह्या कंपनीज कमी पडतील आणि त्या चांगल्या राहतील. त्याच्यानंतर ज्या टेल रिस्क आहेत म्हणजे ज्या एक्स्ट्रीम रिस्क असतात की एक्स्ट्रीम इव्हेंट होतात आणि कंपनीच्या शेअर व्हॅल्यू मध्ये अचानक खूप व्होलॅटिलिटी किंवा फ्लक्च्युएशन होतं. सो ESG चा फोकस आहे टू अवॉइड अशा काइंड ऑफ रिस्क. त्याच्यानंतर ESG ही असं फंड आहे की जो लॉंग टर्म रिस्क ऍडजस्टेड परफॉर्मन्स डिलिव्हर करू शकतो. नेक्स्ट स्लाइड. सो आमची आयडिया ही आहे की आम्हाला लॉंग टर्म मध्ये सस्टेनेबल रिटर्न्स डिलिव्हर करायचे आहेत विथ द थीम ऑफ ESG. सो आमचा जो अनालिसिस आहे हा मटेरियल ऍस्पेक्ट्स वरती अवलंबून आहे. मटेरियल म्हणजे नॉन फायनान्शियल ऍस्पेक्ट्स जे ESG मध्ये मी तुम्हाला आधी समजावून सांगितले. गव्हर्नन्स हे अतिशय महत्वाचं आहे कारण बिना गव्हर्नन्स कुठल्याही पॉलिसीज इम्प्लिमेंट होऊ शकत नाहीत. आणि आम्हाला अशा कंपनीज आयडेंटिफाय करायच्या आहेत ज्या लॉंग टर्म स्टुअर्ड ऑफ कॅपिटल असू शकतील. आता आमचा एक्झॅक्टली ESG प्रोसेस ही काय आहे? आमची जी ESG रिसर्च आहे ही आमची इन हाऊस रिसर्च आहे. ह्याच्यामध्ये आम्ही कुठल्याही दुसऱ्या थर्ड पार्टी किंवा कुठल्याही दुसऱ्या सोर्स वरती अवलंबून नाहीये. आमचे जे फाउंडर आहेत मिस्टर अजित दयाल हे खूप वेगवेगळ्या इन्व्हेस्टर्स बरोबर इंटरॅक्ट करतात. सो 5 वर्षापूर्वी त्यांना जेव्हा ESG बद्दल जास्ती माहिती कळली तेव्हा त्यांनी एक डेडिकेटेड टीम आमच्या ऑफिसमध्ये स्थापित केली आणि ती टीम त्यांनी हे पूर्ण ESG रिसर्चचं मॉडेल डेव्हलप केलं. ह्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळे डेटा सोर्सेस बघतो. त्या डेटा सोर्सेस मधनं आम्ही प्रत्येक कंपनीचे डिस्क्लोजर्स बघतो. त्या डिस्क्लोजर्सला आम्ही 30% वेट देतो. त्या डिस्क्लोजर्स मध्ये काय क्वालिटीचं डिस्क्लोजर आहे का कंपनी नुसतंच डिस्क्लोज करते पण ऍक्च्युअल मध्ये काही करत नाहीये हे आम्ही इव्हॅल्युएट करतो. त्या क्वालिटी फॅक्टर्सला आम्ही 70% वेट देतो. ह्या दोन गोष्टींना एकत्र करून आम्ही एक कन्सॉलिडेटेड स्कोर काढतो. त्या स्कोर मध्ये +30 म्हणजे एक्स्ट्रीमली गुड ऑन ESG अँड -70 म्हणजे एक्स्ट्रीमली पुअर ऑन ESG असं आम्ही प्रत्येक कंपनीचं स्कोरिंग करतो. आता आपण येऊया की पोर्टफोलिओ कसा बनतो. सो आमचे जे फाउंडर आहेत अजित दयाल सर त्यांनी आम्हाला खूप आधी सांगितलं की लिक्विडिटी हा अतिशय महत्वाचा क्रायटेरिया आहे. कारण उद्या अशी परिस्थिती आली की आपल्याला जर का फंड मधनं लिक्विडेट करायचं असेल तर ते जेवढ्या लवकर होईल तेवढं चांगलं.
कारण इन्व्हेस्टर ज्या वेळेला पॅनिक होतो किंवा इन्व्हेस्टरला जेव्हा जास्त पैशाची गरज असते तेव्हा असं नाही व्हायला पाहिजे की आपण ते लिक्विडेट करू नाही शकत आहे. सो आमचा मेन क्रायटेरिया आहे इनिशियल स्क्रीनिंग. इनिशियल स्क्रीनिंग मध्ये आम्ही बघतो लिक्विडिटी. लिक्विडिटी म्हणजे काय की ज्या कंपनीचं ऍव्हरेज डेली ट्रेडेड व्हॉल्यूम 1 मिलियन आणि अबव असेल अशा कंपनीज आमच्या ऍक्टिव्ह युनिव्हर्समध्ये येतात. त्या साधारण 450 प्लस कंपनीज असतात. त्याच्या पुढे आम्ही येतो ESG कंप्लायन्स चेकवर. ESG कंप्लायन्स चेक मध्ये एक्झॅक्टली काय होतं. आता ज्या कंपनीजचं ESG रिपोर्टिंग होतं किंवा ज्याचा सस्टेनेबिलिटी रिपोर्ट निघतो त्या कंपनीज आमच्या ESG युनिव्हर्स मध्ये येतात. सो ऍट प्रेझेंट आमच्या 120 प्लस कंपनीज ESG कव्हरेज मध्ये आहेत. त्याच्यानंतर आम्ही मी जे आधी समजवलं, जे आमचा ब्लेंडेड अप्रोच आहे स्कोर काढायचा, तो स्कोर निघाल्यावरती ज्या कंपनीज आमच्या मिनिमम पॉझिटिव्ह ESG स्कोरच्या थ्रेशहोल्डला मीट करतात त्या कंपनीज आमच्या पोर्टफोलिओमध्ये येतात. म्हणजे जर का ESG स्कोर अतिशय चांगला आणि पॉझिटिव्ह असेल ती कंपनी नक्कीच आमच्या पोर्टफोलिओमध्ये सामील होईल. आता एक्झॅक्टली ESG मध्ये गुंतवणूक का करावी, ती जसं स्लाइडचं टायटल आहे इन्व्हेस्टिंग विथ व्हॅल्यूज. आपल्या प्रत्येकाची काहीतरी व्हॅल्यू सिस्टीम आहे किंवा आपल्या प्रत्येकाचं काहीतरी घरनं मिळालेली शिकवण आहे किंवा आपलं अपब्रिंगिंग आहे. त्याप्रमाणे आपण काही डिसिजन्स आयुष्यात घेतो. आता अशा बिझनेसेस मध्ये इन्व्हेस्ट करणं ज्या क्लीन आणि एन्व्हायरमेंट फ्रेंडली बिझनेसेस आहेत किंवा ज्यांचं काहीतरी सोसायटीकडे कॉन्ट्रीब्युशन आहे किंवा जे फेअर अँड ट्रान्सपरंट आहेत किंवा असे बिझनेसेस जे रिस्पॉन्सिबली उद्योग चालवत आहेत किंवा असे बिझनेसेस की जे सस्टेनेबल राहू शकतात जास्तीत जास्त वर्षांसाठी, ह्या इन्व्हेस्टमेंट्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करायला कधीही कोणालाही आवडेल. आणि शेवटी काय आहे की आपण आपल्या पुढच्या जनरेशनला काय पास ऑन करतो हेही महत्वाचं आहे. सो ESG फंड जो आहे हा प्रत्येकाने आपल्या पोर्टफोलिओमध्ये घ्यावा. म्हणजे आपण इन्व्हेस्टमेंट आपली जी इन्व्हेस्टमेंट आहे ती व्हॅल्यू सिस्टीमला लागून आपण इन्व्हेस्टमेंट करतोय असं आपण म्हणू शकतो. आता आपण क्विकली बघूया की फंड फॅक्ट्स काय आहेत, फंड फीचर्स काय आहेत. सो हा जो फंड आहे तो एक थीम बेस्ड फंड आहे जे मी आधी म्हणाले. हा एक ओपन एंडेड इक्विटी फंड आहे ज्याच्यामध्ये आम्ही अशा कंपनीज मध्ये इन्व्हेस्ट करतो जे क्वांटमचं एन्व्हायरमेंट सोशल गव्हर्नन्स क्रायटेरियाला मीट करतो. या फंडचा बेंचमार्क आहे निफ्टी 100 ESG टोटल रिटर्न इंडेक्स. त्याच्यानंतर ही एक ऍक्टिव्हली मॅनेजमेंट ग्रोथ स्टाईल स्कीम आहे. इथे प्लॅन्स डायरेक्ट आणि रेग्युलर दोन्ही अवेलेबल आहेत. डायरेक्ट प्लॅनचा एक्सपेन्स रेशो 0.9 आहे आणि रेग्युलर प्लॅनचा एक्सपेन्स रेशो 1.4 आहे. ह्याला एक्झिट लोड 1 वर्षानंतर जर तुम्ही रिडीम केलं तर काही नाहीये. 1 वर्षाच्या आधी जर का केलं तर अप टू 10% काही नाहीये. ह्याचं टॅक्सेशन इक्विटी स्कीम सारखंच आहे. ह्याचे फंड मॅनेजर मिस्टर चिराग मेहता आणि मी स्वतः आहे. आता आपण बघूया की याचं ऍसेट अलोकेशन कसं होतं. ऍसेट अलोकेशन मध्ये आपण ग्रोथ स्टाईलची इन्व्हेस्टमेंट करतोय. सो याच्यामध्ये आपण कुठल्याही पद्धतीचे कॅश कॉल्स घेत नाही. म्हणजे आपण कॅश घेऊन अजिबात जास्त दिवस ठेवत नाही. जास्तीत जास्त आपण गुंतवणूक करतो ती इक्विटीमध्ये. सो इक्विटीचं वेट असेल 80 ते 100च्या मध्ये आणि कॅश मध्ये पैसे असतील 0 to 20% मध्ये. ते कॅश मध्ये पैसे फक्त लिक्विडिटी मॅनेजमेंटसाठीच केले जातील. बाकीच्या सगळ्या वेळेला इक्विटीमध्येच आपण गुंतवणूक करू. आता तुम्हाला मी थोडक्यात सांगायचं झालं तर ही स्कीम एक डायव्हर्सिफाईड इक्विटी स्कीम आहे. ह्याच्यामध्ये आम्ही एन्श्योर करतो की आपण प्रत्येक सेक्टर मधले जे बेस्ट परफॉर्मर आहेत ESG मध्ये त्यांच्यामध्ये आपण गुंतवणूक करू. दुसरी गोष्ट आम्हाला खूप इन्व्हेस्टर्स विचारतात ती म्हणजे की ही काय फक्त लार्ज कॅप स्कीम आहे का, तर असं नाहीये. ह्या स्कीम मध्ये लार्ज, मिड आणि स्मॉल तिन्ही कॅप्सला तुम्हाला एक्सपोजर मिळतं. त्याच्यानंतर लिक्विडिटीचा जर का मुद्दा घेतला तर ही स्कीम अतिशय लिक्विड स्कीम आहे कारण आमचा लिक्विडिटी हा प्राईम क्रायटेरिया आहे. आता आपल्याला काही जर का प्रश्न असतील तर आपण नक्कीच त्या प्रश्नांचं समाधानकारक उत्तर द्यायचा मी प्रयत्न करेन. येस, थँक्यू डॉक्टर जोशी. स्नेहा फार सुंदर पद्धतीने एक्सप्लेन केलेला आहे. मी आता हा आपला जो सेशन आहे ते क्वेश्चन आन्सर सेशनला मी ओपन करतोय.
तर ज्यांना क्वेश्चन्स विचारायचे त्यांनी जरा पहिल्यांदा चॅटबॉक्स मध्ये टाईप करा कशा स्वरूपाचे आहेत ते. तुम्हाला जर कुठले प्रश्न असतील ह्या स्कीम बद्दल असतील किंवा त्या व्यतिरिक्त सुद्धा जर का तुम्हाला काही एकंदरीत मार्केट बद्दल म्हणा किंवा म्युच्युअल फंड इंडस्ट्री बद्दल तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्ही प्रश्न विचारू शकता. कर्नल मनोज मुजुमदार सर विचारतायत की इज देअर एनी स्टँडर्ड सिस्टीम फॉर ग्रेडेशन फॉर ESG अप्रूव्ड बाय द गव्हर्नमेंट? तशी तर स्टँडर्ड सिस्टीम अजूनपर्यंत भारतात अशी आलेली नाहीये. पण जे UNPRI जे मी म्हणलं, प्रिन्सिपल फॉर रिस्पॉन्सिबल इन्व्हेस्टिंग, सो त्यांनी काही गाईडलाईन्स दिलेले आहेत. सो युनायटेड नेशन्स नाही, युनायटेड नेशन्स म्हणजे युनायटेड नेशन्स हो नाही. हो हो हो. ओके. सो सस्टेनेबल अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड असं नावाचं एक पब्लिकेशन येतं. सो प्रत्येक सेक्टरसाठी त्यांनी काही मटेरियल फॅक्टर्स दिलेले आहेत ES आणि G वरती. त्याच्यावरती आपण प्रत्येक सेक्टर मधल्या प्रत्येक कंपनीज इव्हॅल्युएट करतो. सो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं ह्याच्यामध्ये हे नाहीये, पण सेबीनी सांगितलेलं आहे की टॉप 100 ज्या कंपनीज आहेत त्यांनी कंपल्सरी ESG वरती डिस्क्लोजर्स द्यायचे. आणि आता गोइंग फॉरवर्ड ते सगळ्याच कंपनीसाठी हे मॅन्डेटरी करतील. अच्छा, ओके, थँक्यू. कारण आपण ज्या पद्धतीने बघतोय की क्लायमेट चेंज म्हणजे आता सायक्लोन झालं, त्याच्यानंतर काल दिल्लीत अर्थक्वेक झाले, त्याच्यानंतर आता इन्सेक्ट अटॅक चालू आहे भारतामध्ये, नॉर्थ मध्ये. सो ह्या ज्या फॅक्टर्स आहेत ESG हे पुढे जाऊन खूपच जास्त महत्वाचं होईल. सो प्रत्येक कंपनीला डिस्क्लोज करणं आणि त्याला कम्प्लाय करणं हे जास्त महत्वाचं ठरेल. अच्छा, ओके, थँक्यू. आता प्रोफेसर मंदार खुर्जेकरांनी विचारलंय की एक मिनिट की यू गिव्ह एनी एक्सेप्टेबल सिस्टीम बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. काहीतरी याच्यामध्ये ठीक आहे, टोटल असं स्टँडर्ड नसेल, परंतु काहीतरी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने सुद्धा हे मान्य केलेलं असेल ना की एन्व्हायरमेंटच्या संदर्भात त्यांचे लायसन्सेस देताना किंवा त्यानंतर की तुम्ही ते करताय का नाही, सोशल मध्ये असेल की समाजाच्या करता तुम्ही काय काम करताय, तुमच्या इन्व्हेस्टर साठी काम करताय, तुमच्या लेबरसाठी काहीतरी गव्हर्नमेंटचे थोडेफार तरी हे असतीलच ना. सो गव्हर्नमेंटचं जे एन्व्हायरमेंट मिनिस्ट्री आहे त्यांनी पॅरिस अग्रीमेंट साईन केलेलं होतं. त्यावेळेला मिनिस्टर होते जावडेकर. सो आपण त्यावेळेलाही प्लेज केलेलं आहे की आपण एन्व्हायरमेंट साठी काय करणार आहोत, आपल्या कंपनीजनी कशा पद्धतीने काम केलं पाहिजे की आपलं जे कार्बन एमिशन आहे हे कमी व्हायला पाहिजे किंवा आपल्या लेबर प्रॅक्टिसेस कशा असायला पाहिजेत. सो ते जे साईन केलेलं आहे आपण पॅरिसमध्ये, त्या ह्याला कम्प्लाय करून गव्हर्नमेंट हे करते आहे. पण जर का कंपनी आणि स्टॉक मार्केटच्या लेवलवर आपण बघायला गेलो तर त्याच्यासाठी सेबीनी गाईडलाईन दिलेली आहे की पहिल्या टॉप 100 कंपनीजनी तरी ESG वरती काम केलं पाहिजे. आणि त्या कंपनीजनी एकदा केलं, कारण ते आपण म्हणू शकतो की ते मार्केट लीडर्स आहेत किंवा त्या सेक्टर मधले ते लीडर्स आहेत, त्यांनी एकदा डिस्क्लोजर सुरू केल्यावरती आपोआपच त्यांचे पियर्सही त्या दृष्टीने काम करतील. आणि सोशल वरती म्हणायला गेलात तर CSR हे कंपल्सरी आणि मॅन्डेटरी केलेलंच होतं आधीपासून. 2% प्रॉफिटच्या तुम्हाला CSR ला द्यावा लागतो. सो ते आहे, पण त्या व्यतिरिक्तही कंपनी काय करत आहे, म्हणजे हॅरॅसमेंट पॉलिसी असू देत किंवा हेल्थ अँड सेफ्टी पॉलिसी असू देत, हे जास्त डीप मध्ये जाऊन इव्हॅल्युएट करणं हे जास्त महत्वाचं आहे. अच्छा अच्छा अच्छा, व्हेरी गुड. म्हणजे याचा अर्थ सेबीनी या काही स्टँडर्ड्स नक्कीच ऍक्सेप्ट केलेले आहेत. सेबीनी म्हणजे सेबी इज अ पार्ट ऑफ द गव्हर्नमेंट, म्हणजे फायनान्स मिनिस्ट्रीचाच तो एक पार्ट आहे. अनिल पटवर्धन सर जे आहेत, एक्स व्हाईस प्रेसिडेंट ऑफ KPIT, तर त्यांनी असं विचारलेलं आहे की हाऊ डू वी प्रपोज टू मॅनेज द लिक्विडिटी ऑफ ESG फंड. तुम्ही नेमकी लिक्विडिटी कशी तुम्ही मॅनेज करता याची, म्हणजे लोकांना कधीही पैसे लागले तर म्हणजे कसे तुम्ही देऊ शकणार, असं त्यांचा प्रश्न आहे. सो आमचे जे स्टॉक्स आहेत पोर्टफोलिओमध्ये ते अतिशय लिक्विड स्टॉक्स आहेत. म्हणजे जर का आम्हाला आमचा पहिला जो क्रायटेरिया आहे तोच आहे लिक्विडिटी, की अशा स्टॉक्स मध्ये गुंतवणूक करायची ज्याचा ऍव्हरेज डेली ट्रेडेड व्हॉल्यूम हा $1 मिलियन आसपास असायला पाहिजे. त्याशिवाय ती कंपनी फिल्टरच होणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही थोडी प्रमाणात आमची जी गुंतवणूक आहे ती
मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्स किंवा CBLO मध्ये किंवा ट्रेजरी बिल्स मध्ये असते. सो जर का रिडेम्पशनची गरज पडली तर आम्ही तिथूनही लोकांना पैसे रिडीम करून देऊ शकतो. अच्छा, म्हणजे 20% पर्यंत तुमची त्या ट्रेजरी बिल्स किंवा CBLO मध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट असते त्याच्यामध्ये? तसं 20% पर्यंत आम्ही मॅक्झिमम करू शकतो, पण आतापर्यंत आम्ही ती जेवढी कमी करू शकतो तेवढी आम्ही ठेवतो. साधारणपणे 90% अँड अबाउट आम्ही प्रयत्न करतो की इक्विटीमध्ये इन्व्हेस्टेड राहू. ओके ओके ओके, थँक्यू. अजय पाळेकर मुंबईत असं विचारतायत की आय वॉन्ट टू आस्क, आय हॅव सीन देअर होल्डिंग विच इज हॅव्हिंग इन्फोसिस टेक्नॉलॉजी. फार सुंदर प्रश्न आहे की इट वॉज अंडर स्कॅनर विथ रेफरन्स टू कॉर्पोरेट गव्हर्नन्स अँड व्हाय यू होल्ड इट, असा त्यांचा. आता मी एक याच्या बाबतीत जरा थोडस एक सांगतो की आम्ही एक पोर्टफोलिओ आमच्या इन्व्हेस्टमेंट कल्चर तर्फे आमच्या क्लायंट्सना एक रेकमेंड केलेला होता की ज्याचं नाव हे 15 ज्वेल्स ठेवलेलं होतं आणि आहे, तो अजूनही आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा ही इन्फोसिस होती, परंतु ज्या वेळेला हे व्हिसल ब्लोअरचं प्रकरण झालं त्यावेळेला मी सगळ्यांना सांगितलं की नाही, आपण याच्यातनं बाहेर पडू जोपर्यंत, कारण अमेरिकेमध्ये सुद्धा त्यांच्या अगेन्स्ट एक लिटिगेशन चालू केलं. तर अर्थात त्या दोन्ही ह्याच्यातनं तुम्ही ऍज ऑन टुडे बघाल तर ते सुटलेले आहेत, त्या दोन्ही ह्याच्यातनं ते बाहेर पडलेले. परंतु ते ज्या वेळेला झालं त्यावेळेला म्हणजे तुमचा अप्रोच काय होता की हे असा याच्यात आपण करावं का नाही करावं, किंवा यातनं बाहेर पडावं का नाही? सो आमची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेस प्रमाणे अशी कुठलीही न्यूज कंपनीच्या, आमच्या पोर्टफोलिओ कंपनीच्या बाबतीत आली किंवा आमचं जे कव्हरेज आहे त्याच्या बाबतीत जेव्हा जेव्हा येते तेव्हा जो आमचा रिस्पेक्टिव्ह अॅनालिस्ट असतो त्या कंपनीसाठी, तो ती कंपनी परत एकदा इव्हॅल्युएट करतो आमच्या मॉडेल प्रमाणे. सो जसं तुम्ही म्हणालात इन्फोसिस, तसा एक क्रायटेरिया आहे. सो किमान 100 क्रायटेरिया आहेत, ज्याच्या 100 पेक्षा जास्त मी म्हणेन क्रायटेरियाज आहेत ज्याच्यावर आम्ही कंपनीला इव्हॅल्युएट करतो एन्व्हायरमेंट, सोशल आणि गव्हर्नन्सवर. आणि प्रत्येक क्रायटेरियाला एक काहीतरी वेट असतं. सो त्याचा जे कन्सॉलिडेटेड जो स्कोर येतो त्या स्कोर प्रमाणे आम्ही गुंतवणूक करतो. आणि जेव्हा अशी काही आम्हाला न्यूज कळते किंवा आम्हाला जेव्हा वाटतं की ह्याच्यातनं एक्झिट करावं का काय करावं, त्यावेळेला सर्वप्रथम आम्ही मॅनेजमेंट शी बोलायचा प्रयत्न करून आमचं जे काय डाऊट आहे तो सॉर्ट करतो की वेदर हा जो प्रॉब्लेम आहे हा आमच्या दृष्टीने असा प्रॉब्लेम आहे का की ज्याच्यामुळे कंपनीचं एक्झिस्टन्सच धोक्यात आहे का, हा क्वेश्चनेबल आहे का, हा काय स्वरूपाचा प्रॉब्लेम आहे. सो आमच्यासाठी मॅनेजमेंट मीटिंग आणि मीटिंग विथ सस्टेनेबल टीम ही सगळ्यात मोठा चेकलिस्ट मध्ये सगळ्यात मोठ्या प्रायोरिटी वरती आहे. सो ते झाल्याशिवाय आम्ही कुठलाही डिसिजन घेत नाही. सुपर, फॅन्टास्टिक. कारण म्हणजे मग म्हणजे मला सुद्धा या गोष्टीवरती विचार करायला लागेल की अशा न्यूजच्या बेसिसवरती हे करण्याच्या ऐवजी देअर शुड बी सम मॉडेल ऑफ स्कोर, आणि स्कोरच्या बेसिसवरतीच आपण ते केलं पाहिजे. मस्त. मनीष देशपांडे आहेत, सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत, स्वतःचा बिझनेस आहे. त्यांनी असा प्रश्न विचारला की हाऊ परफॉर्मन्स ऑफ फंड वुड इम्पॅक्ट ग्लोबल वॉर्मिंग विच इज गोइंग टू सस्टेन फॉर व्हेरी लॉंग टाइम. हा प्रश्न म्हणजे थोडा वेगळा प्रश्न आहे. इन्व्हेस्टर आणि इन्व्हेस्टमेंट आणि ग्लोबल वॉर्मिंगचं असं तसं आजपर्यंत मला डायरेक्ट रिलेशन आपण असं नंबर्स मधनं नाही दाखवू शकत. पण डेफिनेटली जर तुम्ही अशा कंपनीज मध्ये गुंतवणूक केल्या की ज्या या क्लायमेट चेंज किंवा या एन्व्हायरमेंट रिलेटेड गोष्टींमध्ये जास्त प्रोएक्टिव्हली स्टेप्स घेत आहेत की आपण ग्लोबल वॉर्मिंगला कॉन्ट्रीब्यूट न करता ते कमी करण्यासाठी प्रयत्न करू, तर डेफिनेटली जसं जसा फंड वाढेल या कंपनीचं शेअर व्हॅल्यू ही तशी जर का वाढत गेली तर ग्लोबल वॉर्मिंगला डेफिनेटलीच फायदा होईल. आणि ज्या कंपनीज ग्लोबल वॉर्मिंगला कॉन्ट्रीब्यूट करतायत त्यांना फोर्सफुली पॉलिसीज बदलून एन्व्हायरमेंटल फ्रेंडली पॉलिसीज अडॉप्ट करावी लागतील. सो माझं म्हणजे मला असं वाटतं की अशा टाईपच्या फंडला म्हणजे रिस्पॉन्सिबल इन्व्हेस्टिंगला जर का आपण सपोर्ट दिला तर जे इरिस्पॉन्सिबली व्यवसाय करतायत त्याही रिस्पॉन्सिबल बिझनेसेस कडे वळतील. येस, गुड गुड. प्रोफेसर मंदारांनी असं विचारलंय, मला हे लक्षात नाही आला प्रश्न, की लोकस्ट अटॅकचा काय परिणाम होईल. लक्षात आलं? हा
त्याचा परिणाम म्हणजे आता तरी असं नेमकं मलाही नाही सांगता येणार की काय परिणाम होऊ शकतो. पण ही पण एक काय म्हणतात त्याला, एन्व्हायरमेंट वरती झालेल्या अतिरेकामुळे म्हणा किंवा माणसांनी केलेल्या अतिरेकामुळेच हे अटॅक किंवा अशा घटना घडतात. म्हणजे सो ह्याच्यासाठी आपणच रिस्पॉन्सिबल होत किंवा आपण केलेल्या गुंतवणुकीत अशा कंपनीजमध्ये आपण गुंतवणूक केल्यामुळे ग्लोबली जे काही एन्व्हायरमेंटल क्रायसिस किंवा हे होत आहेत ते त्याच्यासाठी जबाबदार आहेत. आपल्या इथे तरी भारतामध्ये त्यांनी बऱ्यापैकी कंट्रोल करायचा प्रयत्न केलेला आहे अटॅकला. पण जसं अजून पुढे दिवस जातील तसंच आपल्याला जास्त माहिती कळेल की त्याचा ऍक्च्युअल फूड ग्रेन्स किंवा ऍक्च्युअल फार्मर्स वरती काय इम्पॅक्ट होईल ते. आणि अच्छा, मग बरोबर आहे. म्हणजेच थोडक्यात काय की तुम्ही जो क्रायटेरिया हा जो लावलेला आहे त्याच्यामुळे जर का जेवढ्या आपण इन्व्हेस्टर जर अवेअर झाला की अशा टाईपच्या कंपन्यांमध्ये आपण इन्व्हेस्ट करावी की जे एन्व्हायरमेंट फ्रेंडली आहेत, जे सोशल रिस्पॉन्सिबिलिटी करतायत, गव्हर्नमेंटचे सुद्धा गाईडलाईन्स कम्प्लायन्सेस व्यवस्थित करतायत, नॅचरली बाकीचे जण त्याच्यामुळे प्रोत्साहित होतील आणि ते तसं करायला जातील. आणि या सगळ्याचा परिणाम कंट्रीज वरती, म्हणजे जी कंट्री हे करते आणि जी करत नाहीये ती तिथं आयडेंटिफाय होतीये. म्हणजे आता सुद्धा ते होत आहे, आपण त्याचं नाव नको घ्यायला, पण म्हणजे असं ते आयडेंटिफाय होत आहे. म्हणजे जेव्हा आपण क्वालिटीकडे जेव्हा आपण सगळेजण जर का लक्ष द्यायला लागलो तर ऑटोमॅटिकली बाकीच्यांना सुद्धा तशा टाईपच्या म्हणजे सिलेक्शन करायला भाग पडेल. हो, म्हणजे अगदी आपल्या वैयक्तिक आयुष्यातही आपण जर का बघितलं सर, तर आपण समजा तुम्ही प्लास्टिकची पिशवी नाही म्हणालात घ्यायला दुकानदाराकडनं आणि ते तुमच्या मुलीने पाहिलं तर उद्या तीही तसंच करेल. सो आपणही ती शिकवण घरामध्ये आणायचा प्रयत्न करतोय. किंवा आज जेव्हा आपल्याला वाटतं की जे मायग्रंट लेबर आहेत किंवा जे आपल्या घरी काम करणाऱ्या मेड्स आहेत त्यांना आपण सॅलरी द्यावी, जरी सुद्धा ह्या आपत्तीमुळे त्यांना घरी येऊन काम नाही करता येते. सो आपणही आपली सोशल रिस्पॉन्सिबिलिटी पार करतोय आणि ते आपली फ्युचर जनरेशन बघते आणि तेही त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत. सो जसं आपण आपल्या कौटुंबिक ह्याच्यामध्ये हे करतोय तसं आपण आपल्या गुंतवणुकीतही आपण थोडंसं रिस्पॉन्सिबली करायला हवं. म्हणजे मग मी असं म्हणू का की हा ESG फंड हा म्हणजे सुसंस्कारित इन्व्हेस्टमेंट, आपण याला ESG चा अर्थ थोडक्यात मराठीत म्हणला तर हा सुसंस्कारित ज्या कंपन्या आहेत त्यामधली इन्व्हेस्टमेंट. येस, वेल, कारण की म्हणजे संस्कार असल्याशिवाय हे कोणी करणार नाही. कारण गरज नाही, कोणी जर का ऑफिसर्स वगैरे जर का व्हिजिट करून जर काही आपल्याला काही प्रॉब्लेम करणार नसतील किंवा करप्शन करून जर ते सॉल्व्ह करू शकत असू तर कशाला करायचं असं म्हणणारे एकीकडे, आणि ते करोत न करोत मी करणार आणि ज्या नॉर्म्स आहेत इंटरनॅशनल त्या मी पाळणार असं म्हणणारे, म्हणजे हे सुसंस्कारितच आहेत. सो ESG सुसंस्कारित. आता त्यांनी असं म्हटलं की ऑथेंटिसिटी, कर्नल मुजुमदार सर असं विचारतात की हाऊ डू यू इव्हॅल्युएट द फिगर्स ऑफ ESG गिवन बाय द कंपनी फॉर इट्स ऑथेंटिसिटी. कारण त्यांच्या फिगर्स किंवा त्यांचं हे तर हे तुम्ही म्हणजे प्रत्यक्ष काही चेक करता का? हो, म्हणजे आम्ही वेगवेगळ्या कॉन्फरन्स अटेंड करतो. त्या कॉन्फरन्सेस मध्ये आम्हाला कंपनीची सस्टेनेबल टीम आणि सस्टेनेबल ऑफिसर यांची आमची मीटिंग होते, वन ऑन वन होते. 1 to 1. हा, 1 to 1 होते किंवा ग्रुप ऑफ अनालिस्ट असंही होते. त्यानंतर कंपनीजकडे आम्ही अपॉइंटमेंट घेऊनही जाऊन त्यांच्या मॅनेजमेंटला, त्यांच्या सस्टेनेबिलिटी टीमला भेटून आम्हाला जे काही प्रश्न आहेत त्याचं जोपर्यंत आम्हाला सॅटिस्फॅक्टरी उत्तर मिळत नाही तोपर्यंत आम्ही फॉलोअप घेऊन ते उत्तर मिळाल्यावरतीच कंपनीला इव्हॅल्युएट करतो. सो ऑथेंटिसिटी हे डेफिनेटली चेक ही करायलाच पाहिजे, कारण रिपोर्टमध्ये ऍक्च्युअली लिहिणं आणि खरोखर ते करणं ह्याच्यामधला फरक पडू शकतो. सो कंपनीचं मॅनेजमेंट मीटिंग हे आमच्यासाठी अगदीच हाय प्रायोरिटीवरती. ओके ओके. आपल्याकडे अजून एक व्हाईस प्रेसिडेंट आहेत रिटायर्ड थर्मॅक्सचे GP कुलकर्णी. त्यांनी असं विचारलं की हाऊ फ्रिक्वेंटली यू रिव्ह्यू द ESG रेटिंग पोस्ट कोविड. There would be certain conditions where ESG would be compromised या सगळ्याच्या आताच्या परिस्थितीत. How do you
deal with that situation coming days? सो जे मी आता मध्यंतरी एक आर्टिकल लिहिलं होतं ते अगदी या प्रश्नाला रिलेव्हंट आहे की सर्क्युलेट केलं होतं आमच्या संपूर्ण हा 200 जणांच्या ग्रुपला मी सर्क्युलेट केलं. धन्यवाद. सो सस्टेनेबिलिटी विल बी अ लिटमस टेस्ट इन द टाइम ऑफ कोविड. तो असं त्याचं म्हणजे टायटल म्हणू शकता होतं. सो ह्यामध्ये आम्ही आता तरी कंटिन्युअस इव्हॅल्युएशन चालू आहे कंपनीचं, कारण रोज काहीतरी आम्हाला नवीन माहिती कळते आणि आम्ही त्या हिशोबाने इव्हॅल्युएट करतो. पण सर्टनली असं होऊ शकतं पोस्ट कोविड की ESG प्रॅक्टिसेस बदलू शकतात किंवा म्हणजे कसं आहे की शेवटी ESG ला धरून राहणाऱ्याही कंपनीज आहेत आणि सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट असं आपणही म्हणू शकतो ह्या केस मध्ये की कुठल्या कंपनीज काही झालं तरी ESG ला धरून आहेत. सो हे इव्हॅल्युएशन आमचं सततच चालू असतं. म्हणजे ओके थँक्स. आता राजेंद्र सर असं विचारतायत की विल बिझनेस रिस्पॉन्सिबिलिटी रिपोर्ट युजफुल फॉर द रेफरन्स टू असेस द ESG? हो, अगदी. हा आमचे जे डेटा सोर्सेस आहेत त्याच्यातला हा एक मेन आमचा रिपोर्ट आहे जो आम्ही बघतो, बिझनेस रिस्पॉन्सिबिलिटी रिपोर्ट. अच्छा. प्रदीप सर असं म्हणजे ओके नाही कंटिन्यू. म्हणजे जसं फायनान्शियल ह्याच्यामध्ये आपण अॅन्युअल रिपोर्ट ला महत्व देतो किंवा फायनान्शियल क्वार्टरली रिझल्ट्सला आपण बघतो, तसं बिझनेस रिस्पॉन्सिबिलिटी रिपोर्ट हा सस्टेनेबिलिटी आणि ESG इव्हॅल्युएशन साठी अगदी वन ऑफ द प्राईम रिपोर्ट्स आपण म्हणू शकतो. ग्रेट. प्रदीप सर असं विचारतायत की ऍज द स्टॉक्स अंडर द फंड वुड बी फ्रॉम ESG वेदर रिटर्न्स एक्सपेक्टेड वुड बी अबोव्ह नॉर्मल रिटर्न्स. मला असं वाटतं तुम्ही मगाशी त्याचं उत्तर दिलेलं आहे ना, की दाखवलंय म्हणजे स्लाइड्स मध्ये. हो, नॉर्मल याच्यापेक्षा जास्त आलेले आहेत आतापर्यंत. म्हणजे ESG चा मेन आमचा काय म्हणतात त्याला म्हणणं हे आहे की रिटर्न्स पेक्षा जी रिस्क आहे ती रिस्क इव्हॅल्युएट करायला कंपनीज जास्त सक्सेसफुल असाव्यात. म्हणजे जेव्हा डाऊन साइड येते किंवा डाऊन फॉल येतो, डाऊन सायकल येते, त्यावेळेला तुमचे रिटर्न्स अतिशय खराब नसावेत. सो अबाव नॉर्मल आपण हिस्टॉरिकली बघितलं तर नॉर्मल इंडायसेस पेक्षा ESG इंडायसेसनी जास्त रिटर्न दिलेले आहेत, कारण तुमचा फोकस क्वालिटी आणि लो व्होलॅटिलिटी वरती आहे. ओके. GP कुलकर्णी सर असं विचारतात की आय सजेस्ट GRC बी पार्ट ऑफ युअर इंडेक्स, म्हणजे गव्हर्नन्स रिस्क अँड कंप्लायन्स असं ते म्हणतात. अच्छा. तो पार्ट आहे का पार्ट करून घ्यावा? करून घ्या असं त्यांचं म्हणणं आहे की इट इज ऑलरेडी देयर. अच्छा, इज इट ऑलरेडी देयर? हो. गव्हर्नन्सचा पार्ट आहे, पण रिस्क अँड कंप्लायन्स असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यामध्ये ते गव्हर्नन्स मध्ये हे सगळं इन्क्लुडेडच आहे. म्हणजे त्याच्यामध्ये अनेक क्रायटेरियाज आहेत गव्हर्नन्स मध्ये, त्याच्यामध्ये आम्ही रिस्कही बघतो, म्हणजे रिस्क मॅनेजमेंट आणि पॉलिसीज. अच्छा. अजय पाळेकर सर असं विचारतायत की टाटा एथिकल फंड जो आहे ना, तर तो सुद्धा नॉन डेट कंपनीचे विथ हाय एथिक्स असा तो आहे, तर याची काही कंपॅरिझन होऊ शकते का? ऍक्च्युली मी तो फंड बघितलेला नाहीये, पण मी नक्कीच बघून याच्यावरती उत्तर देऊ शकते. आता माझ्याकडे त्या फंडची माहिती नाहीये. ठीक आहे, हरकत नाही. तुम्ही नंतर जरी मला पाठवलं उत्तर तरी मी आय विल शेअर. येस, व्हेरी गुड क्वेश्चन. मनीष देशपांडे सर असं विचारतायत की इज दिस टू अर्ली पिरियड फॉर ESG ऍज वी सी व्हेरी फ्यू हाऊसिंग फंड्स आर ऑफरिंग करंटली? म्हणजे हाऊसिंग म्हणजे आपले डोमेस्टिक फंड्स मध्ये आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे स्टेट बँकेच्या म्युच्युअल फंडचा एक आहे आणि तुमचा, असे दोनच ESG चे आहेत बहुतेक. इज इट करेक्ट? आता नवीन एक ऍक्सिसही आलेला आहे, फेब्रुवारी मध्ये तो आलेला आहे. मी असं नाही म्हणणार टू अर्ली, पण मी असं म्हणू शकते की इट इज द राईट टाइम की ESG फंड आलेला आहे. म्हणजे आमचा तरी आम्ही म्हणू की एकदम ऑपॉर्च्युन टाइमला आम्ही ESG फंडची आयडिया आणि ते एक्झिक्यूट केलंय, कारण ही आयडिया कॅचअप व्हायला जास्त वेळ लागणार नाही असं आमचं म्हणणं आहे. आणि तुम्ही कम्पेअर केलीत तर स्ट्रॅटेजीज प्रत्येक म्युच्युअल फंडच्या वेगळ्या असू शकतात,
पण आमची जी स्ट्रॅटेजी आहे त्याच्यामध्ये आम्ही पूर्णपणे आमच्या इनहाऊस रिसर्च वरतीच अवलंबून आहे. आणि आमच्या ESG फंड मधले जे पोर्टफोलिओचे वेट आहेत ते रिफ्लेक्शन ऑफ ESG स्कोर आहे. म्हणजे ते मार्केट कॅप किंवा अजून कुठल्या बेसिस वरती आम्ही वेट कॅल्क्युलेट नाही करत. आमचं वेट कॅल्क्युलेशन हे ESG स्कोर वरतीच होतं. सो असं म्हणू शकतो की पूर्णपणे ESG हा एकच पॅरामीटर आहे ज्याच्यावर आम्ही कम्प्लीट फोकस करतो. फॅन्टास्टिक. मनीष देशपांडेने तुम्हाला थँक्स दिलेले की रिसिव्ड व्हेरी गुड आन्सर. आणि इज दिस टू अर्ली पिरियड फॉर ESG असं त्यांनी विचारलं, ते आता तुम्ही बोललात. हो. पाळेकर असं विचारतायत की Joshi mentioned in her presentation that they pick stocks which has high volume trade. There are many stocks high volume but unethical companies. तर तुम्ही अर्थातच त्याच्यातल्या तुमच्या ज्या क्रायटेरियाज आहेत, जे तुम्ही व्हेरियस क्रायटेरिया आणि त्याचं स्कोरिंग मॉडेल त्यानंतरच तुम्ही सिलेक्ट करता ना? हो हो. नुसता हाय व्हॉल्यूम हा काही प्रश्न नाही. नाही नाही नाही, तो आमचा इनिशियल क्रायटेरिया आहे. आता स्टॉक मार्केटला अनेक कंपनीज लिस्टेड आहेत, पण त्याच्यातल्या आमचा पहिला क्रायटेरिया लिक्विडिटी आहे. सो त्याच्यामध्ये 450 स्टॉक्स येतात पहिल्या फिल्टरमध्ये. आणि मग ESG वरती ज्या कुठल्या कंपनीज आहेत ज्या ESG वर डिस्क्लोज करतात किंवा ESG बद्दल ते काहीतरी काम करतायत, त्या कंपनीज आमचा सेकंड फिल्टर येतो. त्याच्यातनं ज्या पॉझिटिव्ह कंपनीज आहेत त्या कंपनीज मधनं आमचा पोर्टफोलिओ बनतो. अच्छा. आता आपण एक दोन प्रश्न आता आपण थोडेसे थांबवूया. एक 2-3 प्रश्न आता आहेत तेवढे आपण घेऊया. आता नवीन आता कोणी टाकू नका. चैतन्य कुंबळेकर विचारतायत की विच आर युअर डाटा सोर्स, विच इज युअर डाटा सोर्स, आर यू युझिंग एनी ऑडिट फर्म्स टू व्हेरीफाय क्वालिटेटिव्ह क्रायटेरिया and how do you authenticate वगैरे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि मेनी बँक्स आर डिव्हॅल्युएटिंग ड्यू टू NPA issue. How are you managing investment dynamics to ensure investment of your customers? सो मेनली डेटा सोर्स म्हणजे जे मी आधीच्या स्लाइड मध्ये दाखवलं की आमचे डेटा सोर्स मध्ये बिझनेस रिस्पॉन्सिबिलिटी रिपोर्ट, सस्टेनेबिलिटी रिपोर्ट, त्याच्यानंतर सस्टेनेबिलिटी अकाउंटिंग बोर्ड स्टँडर्ड्सचे जे पब्लिकेशन्स आहेत ते, इंडस्ट्री रिपोर्ट, त्याच्यानंतर पोल्युशन कंट्रोल बोर्डचे रिपोर्ट्स, आणि मॅनेजमेंट इंटरॅक्शन आणि मॅनेजमेंटला आमच्या ज्या काही क्वेरीज असतील त्याचं जे ऍड्रेस केलेलं असेल त्याचं डॉक्युमेंटेशन, हे सगळे रिपोर्ट्स आम्ही बघतो. डेटा सोर्सेस प्रायमरीली कंपनी आणि ज्या कुठल्या एजन्सीज आहेत जिथे कंपनी ऑपरेट करते किंवा ज्या इंडस्ट्री बोर्डच्या अंडर कंपनी आहे त्या, ते सगळे डेटा सोर्सेस आहेत. ऑडिट फर्म कडनं आम्ही ऑडिट काही फॅसिलिटी असतात तरी यूज करणे. आम्ही ऑथेंटिकेट करण्यासाठी आमची स्वतःची टीम आहे आणि आम्ही मॅनेजमेंट आणि सस्टेनेबिलिटी टीम्स कंपनीच्या ज्या आहेत त्यांच्याशी डायरेक्टली इंटरॅक्ट करतो. सो ऑन द ग्राउंड ऑथेंटिकेशन आम्ही स्वतःच करतो. येस, ओके. प्रदीप सर असं विचारतायत, व्हॉट वुड बी द बीटा ऑफ स्टॉक्स इन दिस पोर्टफोलिओ और वेदर बीटा ऑफ स्टॉक्स इज कन्सिडर्ड एट ऑल. असं बीटा तुम्ही कन्सिडर करता का या सगळ्या प्रोसेस मध्ये? नाही नाही, बीटा नाही कन्सिडर करत आहे. नाही. बरोबर, कारण बाकीचे तुमचं मॉडेल आहे त्याचं स्कोरिंग येत आहे त्याच्यावरच तुम्ही ते डिसाईड करा. हो हो, कारण आम्हाला प्युअरली ESG ला लागून ESG क्रायटेरियाला धरूनच आम्हाला राहायचंय. येस येस. बहुतेक कौस्तुभ पुजारी आहेत का? कौस्तुभ पुजारी विचारतायत की व्हॉट काइंड ऑफ इम्पॅक्ट डू यू एक्सपेक्ट ऑन द पोर्टफोलिओ ऑफ कंपनीज विदिन ESG क्रायटेरिया due to the labor reforms किंवा change to labor laws that COVID-19 crisis might entail, असं त्यांचा प्रश्न आहे. What kind of impact you expect? कारण हा जो काय लेबर रिफॉर्म्स होतील किंवा काय? हा, म्हणजे जे रिफॉर्म्स होतील ते कंपनी चे कसे पॉलिसीज आहेत लेबरच्या साठी, ते दोन्ही आम्ही सिंक मध्ये बघूनच आम्ही त्याच्यावरती इम्पॅक्ट बघू शकतो. म्हणजे आत्ताच्या घडीला हा प्रश्न अतिशय म्हणजे रिलेव्हंट प्रश्न आहे आत्ताच्या ह्याला, पण याचं समाधानकारक उत्तर मी तेव्हाच देऊ शकते जेव्हा हे दोन्ही लँड रिफॉर्म्स लेबर रिफॉर्म्स आणि कंपनीच्या लेबर पॉलिसीज आपण एकत्र बघू त्यावेळेला. ज्या वेळेला ते ऍक्च्युअली पास होईल बिल त्याच वेळेला. हा हा,
अनिल सर असं विचारतायत की डू यू टेक कॉग्निझन्स ऑफ द रिपोर्ट रिलीज बाय इन्स्टिट्यूशनल ऍडवायझरी सर्व्हिसेस ऑन रिव्ह्यू द एजीएम रेझोल्युशन्स? आम्ही ऍडवायझरी सर्व्हिसेसचे रिपोर्ट नक्कीच रेफर करतो, पण शेवटी आमची जी टीम आहे तीही एजीएम रेझोल्युशन्सचे रिव्ह्यूज करतात, आणि आम्ही स्वतः सुद्धा जे काय रेझोल्युशन्स पास करायचे असतात किंवा ज्याच्यावरती वोटिंग करायचं असतं, त्याच्यामध्ये आम्ही स्वतःही इन्व्हॉल्ड असतो, जिथे जिथे आम्ही शेअर होल्डर्स आहोत तिथे. सो त्या बाबतीमध्ये आमचं स्वतःची इंडिव्हिज्युअल इन्व्हॉल्वमेंटही आहे आणि रिव्ह्यूही स्वतः आम्ही करतो. व्हेरी गुड. एकच फक्त मगाशी एका प्रश्नाचं सेकंड पार्टचं उत्तर राहिलंय, ते म्हणजे बँकांचे एनपीए याच्या पुढच्या आता जे काय वाढण्याची शक्यता आहे, तर डिव्हॅल्युएटिंग ड्यू टू द एनपीए मेनी बँक्स आर, हाऊ आर यू मॅनेजिंग द इन्व्हेस्टमेंट डायनामिक्स टू एन्श्युअर द इन्व्हेस्टमेंट ऑफ युअर कस्टमर्स? म्हणजे या केसमध्ये त्या सपोज लॉस मध्ये गेल्या, तर लॉस मध्ये जाण्याची शक्यता आहेच आहे. बाकीचे क्रायटेरिया त्यांचे अजूनही ईएसजी वरती व्यवस्थित असतील आणि इकडे त्या एनपीए मध्ये गेल्यामुळे त्या लॉस मध्ये गेल्या, तर तुम्ही ती बँक तुमच्या लिस्ट मधनं बाहेर काढणार का ओनली बिकॉज दे आर लॉस मेकिंग? एनपीएस आर इन्क्रीज्ड, व्हॉट एव्हर इट मे. सो कसं आहे, आम्ही तेही इव्हॅल्युएशन करतो की बँकेची लोन हे कुठल्या सेक्टरला किंवा कोणाला दिली जाते आणि त्याचं कंप्लायन्स काय आहे ह्याचंही इव्हॅल्युएशन ईएसजी मधनं बँक जे काय डेटा प्रोव्हाइड करतो त्या हिशोबाने आम्ही करतो. आता एनपीए स्पेसिफिकली मी असं नाही म्हणू शकत की एनपीए रेकग्निशनचा एक वेगळा क्रायटेरिया आम्ही धरतो, कारण ते फायनान्शियल पॅरामीटर मध्ये आपण म्हणू शकतो आहे. सो क्वालिटेटिव्ह पॅरामीटर मध्ये आम्ही हे बघतो की लोन कुठल्या सेक्टरला किंवा कशा पद्धतीने लोन दिलेला आहे, किंवा असं तर नाहीये ना की बँकचा पूर्ण पोर्टफोलिओ अशा इंडस्ट्रीला दिलेला आहे की जी ईएसजी वर कदाचित कंप्लायंट नाही. सो त्या पद्धतीने आम्ही इव्हॅल्युएशन करतो. फॅन्टास्टिक. अतिशय सुंदर पद्धतीने सगळ्या विविध पद्धतीचे प्रश्न आमच्या एक तर पार्टिसिपंट्सनी विचारले. थँक्स देतो, कॉंग्रॅच्युलेशन देतो की अतिशय सुंदर पार्टिसिपेशन झालं आणि डॉक्टर जोशींनी तर जबरदस्त कुठेही न डगमगता संपूर्ण व्यवस्थित उत्तर दिली आहेत. पण मलाही फारच आवडलं, प्रश्न खूप वेगळे होते आणि युजली आम्हाला जे प्रश्न येतात त्याच्यापेक्षा डेफिनेटली हे प्रश्न खूप वेगळे आणि चॅलेंजिंग होते, म्हणजे मलाही आवडलं म्हणजे उत्तर द्यायला. येस, सो थँक्स टू ऑल पार्टिसिपंट्स. थँक्यू. येस, डेफिनेटली. थँक्यू. संपवायच्या अगोदर प्रोग्राम थांबा जरा, कोणी जाऊ नका, आम्ही सगळ्यांना रिक्वेस्ट करतो. वंदना कुलकर्णी आमचे क्लायंट आणि आमचे फ्रेंड आहेत, तर त्या आभार प्रदर्शन करणार आहेत. मी त्यांना रिक्वेस्ट करतो, त्यांचं नाव याच्यावरती आलंय का? हॅलो वंदना. काय नावानी आहे? अंजली कुलकर्णी म्हणून एक आणि श्रीपाद कुलकर्णी म्हणून एक. रेडमी म्हणून आहे, त्यांनी ते प्रयत्न केला नाव चेंज करायचा पण त्यांना काही जमलं नाहीये. रेडमी मध्ये आहे बघा तुम्ही. रेडमीचे मला असं वाटतं 2 आहेत, एकच आहे आता ना? हे बघा रेडमी आता एक आहे, तर त्या रेडमीला तुम्ही अनम्यूट करा प्लीज. व्हिडिओ ऑन आहे? हा, व्हिडिओ ऑन आहे बघा. एक मिनिट. हा, त्यांना अनम्यूट केलेलं आहे. त्यांना अनम्यूट केलंय ना? हा, हॅलो वंदना. हो, प्लीज कंटिन्यू. येस. नमस्कार, स्नेहा जोशी. नमस्कार. मी इन्व्हेस्टमेंटच्या विषयातली अगदीच शाळकरी विद्यार्थिनी आहे. दिनार आम्हाला हळूहळू या विषयात ओढून एज्युकेट करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर आजचं तुमचं सेशन आम्ही अटेंड करावं असं त्यांनी आम्हाला सगळ्यांना एनकरेज केलं होतं. आणि खूप छान झालं सेशन. म्हणजे ईएसजी बद्दल मला तर खरोखर काही माहिती नव्हती आणि तुम्ही साध्या सोप्या शब्दामध्ये आमच्या शाळकरी विद्यार्थ्यांनी पण कळेल अशा पद्धतीने खूप छान ते सगळं एक्सप्लेन केलं आणि मग पुढचे सगळे तुमचे चार्ट्स मधले सगळे डिटेल्स तुम्ही चांगले आम्हाला समजावून सांगितले. तर त्यामुळे या विषयाच्या बाबतीत तरी आता बऱ्यापैकी एज्युकेट झाल्यासारखं वाटतंय आम्हाला.
दुसरं मला तुमचं अभिनंदन अशासाठी करायचंय की तुम्ही पार्टिसिपंटची लिस्ट बघितली तर त्याच्यात मुळात बायका कमी आणि हो. प्रश्न विचारण्यामध्ये पण एकही बाई नव्हती. अशा वेळी तुम्ही स्वतः असोसिएट फंड मॅनेजर म्हणून काम बघताय, या गोष्टीचा मला खूप अभिमान वाटला आणि धन्यवाद. मला तुम्हाला वेगळे थँक्स द्यायला आवडतील. थँक्यू. सुंदर झालं हे सेशन आणि इन्व्हेस्टमेंट कल्चरच्या दिनार फुर्जेकरांच्या पुढाकाराने हे झालं म्हणून मी इन्व्हेस्टमेंट कल्चर तर्फे डॉक्टर स्नेहा जोशी तुमचे आणि तुमचे सर्व सहकारी ज्यांनी या प्रेझेंटेशन मध्ये मदत केली, तुमच्या म्युच्युअल फंड क्वांटम म्युच्युअल फंडचे, त्या सगळ्यांचे मी अतिशय मनापासून आभार मानते. धन्यवाद. थँक्यू. 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 Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme-related documents carefully.